इथं आणखीन एक प्रश्न वयवारीचा आहे काय. तर हा प्रश्न कसा सोडवायचा ते बघा. काय सांगतोय प्रश्न विचारलेला आहे. जॉन आणि अहमदचे 5 वर्षापूर्वीचे वय शरदच्या त्यावेळच्या वयाच्या अनुक्रमे 1/3 व 1/4 पट असून जॉनचे त्यावेळचे वय 8 वर्ष असल्यास त्या तिघांच्या 2 वर्षानंतरच्या वयांची बेरीज किती, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बरोबर. तर काय करायचं बघा. जॉनचे वय दिलेलं आहे आपल्याला. जॉनचे त्यावेळचे वय किती आहे रे. त्यावेळेचे वय 8 वर्ष आहे. बरोबर. त्यावेळी किती वय आहे 8 वर्ष. हे कधी 5 वर्षापूर्वीच सांगितलेलं आहे. मग हे 8 वर्ष कोणाचं आहे शरदच्या किती अनुक्रमे सांगितलंय बघा. सुरुवातीला जॉन दिलाय म्हणून शरदच्या वयाच्या किती येणार आहे 1/3 येणार आहे. शरदच्या वयाच्या किती येणार आहे 1/3 येणार आहे. बरोबर. 8 वर्ष हे कशाचं आहे 1/3 आहे. जॉन 8 बरोबर शरदचं x घेतलं आणि शरदचं जर वय x मानलं तर एक कसं आहे 1/3 पट आहे. बरोबर. शरदचं वय आपण काढून घ्यायचं यावरून. इथे बघा हे 3 इकडे गुणाकारात जाणार. 8 × 3 बरोबर x म्हणजे किती आलं 24 आलं. होय की नाही. शरदचे वय किती आलेलं आहे 24 आलेलं आहे. आणि तसंच सेम आता शरदचे वय आपल्याला हे जे अहमदचे दिलेले नाही. आता अहमदचे काढून घेऊया आपण. अहमदचे वय कसं निघणार बघा. आता अहमदचे वय कसं निघणार त्याचे 1/4 पट आहे. बरोबर. अहमदचे वय कसं आहे 1/4 पट. कुणाच्या शरदच्या 1/4 पट आहे. होय की नाही. 4 × 4 4 = 24 म्हणजे अहमदचं किती आलं 6 वर्ष. किती आलं अहमदचं वय 6 वर्ष. बरोबर. आणि जॉनचं त्यावेळेचं वय किती दिलेलं आहे 8 वर्ष. हे तिघांची वय आपल्याला मिळालेले. बरोबर. मग आता बघा 5 वर्षापूर्वीच आहे म्हणजे प्रत्येक वेळी 5 वर्ष ऍड होणार आहे यामध्ये. होय की नाही. बरोबर आहे का. 5 वर्ष ऍड. मग ह्याचं किती झालं जॉनचं 8 आणि 5 13. बरोबर काय. नंतर अहमदचं किती होणार 6 + 5 11. नंतर ह्याचं किती होणार शरदचं 24 + 5 29. बरोबर. हे झाले 5 वर्षानंतरची वय. बरोबर. मग त्यानंतर आता विचारले 2 वर्षानंतर म्हणजे प्रत्येक वेळी आता यामध्ये 2 ऍड करावं लागणार आहे परत आणखी. मग किती येणार 13 + 2 15. 11 + 2 13. 29 + 2 31. मग यांची बेरीज विचारली आपल्याला. 5 आणि 3 8 आणि 1 9. 3 2 5 म्हणजे किती आली बेरीज 59 वर्षे. आहे की नाही. सोप्पं. अवघड आहे का काय नाही. प्रश्न बघून गोंधळून जायचं नाही. सोप्पा आहे म्हणून सोडवायचं. येतंय कळलं.